हिवाळा सुरू झाला की घराघरात बनणारा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा, एकदा केला की अगदी आठवडाभर टिकणारा, चविष्ट, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारा पारंपरिक पदार्थ म्हणजेच गाजराचा हलवा. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण याची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी आवडल्यास लाईक करायला तसेच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग रेसिपी बघूया. यासाठी मी इथे 1 किलो गाजराची साल काढून किसून घेत आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तुपात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत. आता मी इथे काजू आणि बदाम यांचे काप अगोदर तुपात परतल्यावर मग मात्र यामध्ये मनुके ॲड केलेत. आता हे खरपूस भाजल्यावर एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत. नंतर याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप टाकून किसलेला गाजर यामध्ये टाकायचा आहे. आता हा गाजराचा किस किमान 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. मंद आचेवर 5 मिनिटे याला वाफेवर छान परतून घ्यायचं आहे. आता यावर मी 5 मिनिटं झाकण ठेवलं आहे की ज्यामुळे वाफेवर आपला हा गाजराचा किस छान शिजतो देखील. गाजराच्या किसाचा कलर आता तुम्ही बघितला आहे किती छान बदलला आहे तो, म्हणजेच आपला हा गाजराचा किस परफेक्ट तुपात भाजला गेला आहे. त्यानंतर आता यात मी अर्धा लिटर दूध, तेही मलईसह घातलं आहे. मंद आचेवर आता हा किस दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून दूधही आटेल आणि गाजरही पूर्णपणे शिजून छान दाणेदार टेक्स्चर येईल. आता इथे दूध आटल्यावर मात्र यात तुम्ही आता खवा किंवा मिल्क पावडरचा वापर करू शकतात. मी इथे 1 कप मिल्क पावडरचा वापर केला आहे. मी तर म्हणेन तुम्ही देखील मिल्क पावडरचा वापर करून बघा, अप्रतिम चव येते. आता हा छान मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. हलव्याच्या टेक्स्चरवरूनच समजतंय याला स्मॅश करायची देखील गरज नाही आहे, इतका परफेक्ट हा दाणेदार झाला आहे. यामध्ये आता तुम्ही गोड आवडेल इतपत साखरेचा वापर करू शकतात. मी इथे जवळजवळ 1 कप साखरेचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकतात. छान आता याला मिक्स करून एक 5 मिनिटं तरी वाफ द्यायची आहे. बघा किती छान तूप पण सुटलं आहे ते. त्यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये आता वेलची पूड, जायफळ घालून घ्यायची आहे. मी इथं फक्त जायफळ किसून घातलं आहे. आणि मग मात्र काजू, बदाम जे आपण तळलेले होते ते यात ॲड करायचे आहेत. झाला आपला हा परफेक्ट गाजरचा हलवा तयार. अगदी चविष्ट, दाणेदार, मलाईदार छान असा हा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. एकदा नक्की याप्रमाणे करून बघा.